जे काय होतं ते कधी-कधी चांगल्यासाठीच होतंय असं वाटतंय. काय झालं तर तुम्हाला ते समजेलच. तर बघा इथं मी कढी बनवायची तयारी करून घेतली दुपारच्या जेवणासाठी. तर लसूण, मिरची, कढीपत्ता हे सगळं मी चिरून तेन ठेवलं होतं आणि म्हणजे दह्यामध्ये पाणी पण टाकलं आणि जेव्हा बेसनचा डब्बा बघत होते, तेव्हा लक्षात आलं की बेसन घरातलं संपलेलं आणि जाऊन मला खाली आणायचा कंटाळा पण आलेला. सगळं तसंच ठेवून थोडा वेळ शांत बसले आणि नंतर विचार केला आता काय करायचं? तर मला डाळ वगैरे काही खायचीच नव्हती. आज मला कढी खायचाच मूड होता. मग मी विचार केला म्हटलं आपल्याकडे ज्वारीचं पीठ आहे. लहानपणापासून आम्ही ज्वारीच्या पिठाची किंवा अ, अ, आपली ते नाचणी असते ना त्याच्या पिठाचीच कढी खात आलेलो आहोत किंवा आंबील आपण म्हणू शकतो त्याला. तर त्या पद्धतीनेच करूया म्हणून त्या ताकामध्ये मी 2-2.5 चमचे मी ज्वारीचं पीठ टाकलं आणि नॉर्मल आपण बेसनची कढी कशी फोडणी देतो तशीच फोडणी देऊन घेतली. ज्वारीचं पीठ शिजायला थोडा जास्त वेळ लागतो म्हणून बारीक गॅसवरची अशी ढवळतच ती कढी मीनं शिजवून घेतली आणि नंतर खरंच खूप चव लागत होती. चवीत काहीच फरक नव्हता. जे लहानपणी खात होतो तीच चव कुठेतरी अजून जिभेवरती होती आणि त्याच चवीची कढीसुद्धा बनवली होती आज.